मीठे बच्चे, याद में रहते रहते यह कलयुगी रात पूरी हो जाएगी। तुम बाप के पास चले जाएंगे, फिर आएंगे दिन में। यह भी वंडरफुल यात्रा है। प्रश्न, तुम बच्चों को स्वर्ग में जाने की इच्छा क्यों है? उत्तर, क्योंकि तुम जानते हो जब हम स्वर्ग में जाए तब बाकी सब आत्माओं का कल्याण हो, सब अपने शांतिधाम घर में जा सके। तुम्हें कोई स्वर्ग में जाने का लोभ नहीं है, लेकिन तुम स्वर्ग की स्थापना कर रहे हो, इतनी मेहनत करते हो तो जरूर उस स्वर्ग के मालिक भी बनेंगे। बाकी तुम्हें कोई दूसरी इच्छा नहीं है। मनुष्यों को तो इच्छा रहती है हमें भगवान का साक्षात्कार हो, लेकिन वह तो तुम्हें स्वयं पढ़ा रहे हैं। गीत, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं। ओम शांति। रात के राही का अर्थ तो बच्चे नंबरवार पुरुषार्थ अनुसार जानते होंगे। अगर बच्चों का स्वदर्शन चक्र फिरता रहता है, स्मृति में रहते हैं, तो वह समझ सकेंगे कि बरोबर हम दिन अर्थात स्वर्ग के कितना नजदीक पहुंचे हैं। रात के राही म्हणजे कलियुगी अंधकारमयी रात्र आणि परिवर्तन होऊन आता दिवस निघणार आहे, पण दिवस निघायच्या आधी थोडासा अंधकार शिल्लक है। लेकिन इस रात के बाद दिन निश्चित आना है और हम बिल्कुल नजदीक पहुंच गए। अभी दिन निकलने वाला है। तर रात्र आहे, परेशानी आहे बाहेर, तर बाबा म्हणताय त्याच्यामध्ये थकायचं नाहीये। ये यात्रा चलती रहनी चाहिए मन बुद्धि से, और दिन निकल आएगा, तुम सतयुग में पहुंच जाएंगे। अभी तुम चल रहे हो दिन तरफ। सतयुग को दिन, कलयुग को रात कहा जाता है। तुम बच्चे जानते हो हमारी यह यात्रा कलयुग के अंत और सतयुग आदि के संगम पर ही होती है। तुम बैठे कलयुग में हो, तुम्हारी बुद्धि वहां है। आत्मा को समझना है हमको यह शरीर छोड़कर बाप के पास जाना है। शरीर तो अंत में छोड़ेंगे जब मंजिल पूरी होगी, अर्थात बाप योग सिखाना बंद करेंगे। पढ़ाई का अंत होगा, तब तक बाप सिखाते पढ़ाते रहते हैं। बच्चे बाप की याद में रहते हैं। ऐसे याद में रहते रहते रात पूरी हो जाएगी और तुम बाप के पास चले जाएंगे। फिर तुम आएंगे दिन में। यह है तुम्हारी वंडरफुल यात्रा। बाप दिन स्थापन करते हैं तुम ब्रह्मा कुमार कुमारियों के लिए। अब दिन अर्थात सतयुग आ रहा है। अभी तुम कलयुग रात में बैठे हो। निरंतर बाप को याद करते रहो। तुमको किसी चीज की इच्छा नहीं रहती है। सन्यासी लोगों को इच्छा रहती है परम पिता परमात्मा को देखने की। यहां तुम बच्चों को तो परमपिता परमात्मा खुद बैठ पढ़ाते हैं। तुमको इच्छा है स्वर्ग में जाने की। बच्चे जानते हैं कि हम स्वर्ग में जाएंगे तो सभी का कल्याण हो जाएगा। बाबा म्हणताय, आता मी आलेलो आहे आणि तुम्ही अभ्यास करताय। मी शिकवणं बंद करेल, योगाविषयी सांगणं बंद करेल, तोपर्यंत तुम्ही संपूर्ण होऊन जाल आणि मग माझ्याकडे तुम्हाला यायचंय। ही कलियुगी रात्र लवकरच
पूर्ण होणार आहे. हा अंधकार, हा जो त्रास आहे, ही जी तकलीफ आहे या दुनियेमध्ये, ही लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचा पुरुषार्थ करा आणि माझ्याकडे संपूर्ण बनून या. बाकी आपल्याला बाबा घाबरवण्यासाठी हे नाही सांगत कि अभी ये सब कुछ खत्म होने वाला है, महापरिवर्तन होने वाला है, घनघोर अंधियारी रात और भी थोड़ा सा जो दिखाई देगा की परेशानी वाढलेली आहे, टेन्शन वाढलेलं आहे, खूप परिस्थिती बिकट झालेली आहे, हे घाबरवण्यासाठी बाबा नाही सांगत आपल्याला, तर तयार करण्यासाठी की त्यावेळेला तिची परिस्थिती येणार आहे, त्यासाठी मनाची तयारी ठेवा की हे असं होणार आहे. पण बाबांनी गॅरंटी घेतलेली, अगर तुम मेरी याद में रहेंगे, अगर तुम ज्ञान और योग की अवस्था में रहेंगे अच्छी तरह से, तो उधर वो सब कुछ होता रहेगा लेकिन तुम्हारे पर असर नहीं आएगा. हे होणार आहे, हे सत्य बाबा आपल्याला सांगतोय की खूप भयानकता येणार आहे दुनियेमध्ये, भयानकता वाढत जाणार आहे. पण जर आपण बाबांच्या आठवणीमध्ये आहे तर आपल्यावरती त्याचा प्रभाव नाही पडणार. वो होता रहेगा बार, बहुत कुछ होगा, बहुत भयानक सीन रहेंगे, इकडे हे तिकडे ते तिकडे ते, असं वेगवेगळ्या प्रकारचं राहील. पण हे बाबा आपल्याला घाबरवण्यासाठी नाही सांगत, तर आपण तयार व्हायचंय त्या परिस्थितीला हँडल करण्यासाठी, बघण्यासाठी, काहीही आपल्याला समजेल त्याच्यामध्ये स्थिर अचल अडोल राहण्यासाठी. आणि बाबांशी कनेक्ट राहू आपण, तर मग त्यावेळेला बाबा आपली रक्षा करेल. फुलांसारखं बाबा आपल्याला ठेवेल. आणि बाबांनी सांगितलेले, उधर वो विनाश की सीन चलती रहेगी और मैं तुम्हें सतयुग का साक्षात्कार कराता रहूंगा. सतयुग के साक्षात्कार होते रहेंगे, नई दुनिया दिखाई देगी. मग ही दुनिया बुद्धीमध्ये जाणारच नाही, काही चालू द्या बाहेर. हम यहाँ पर है तो सिर्फ सेवा है, सेवा के लिए हम यहाँ पर है. आणि त्यामध्ये आनंदी राहून आपण सेवा करायची. त्या ती जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये व्यक्तीची, प्रकृतीची, सगळ्यांची सेवा आपल्याला करायची. पण आपणच जर परेशान, हे काय झालं, हे असं कसं झालं, या स्थितीमध्ये जर आपण राहिलो तर आपल्याकडून सेवा होणार नाही. म्हणून बाबा आपल्याला आधीच तयार करून घेतोय, मनाला आधीच तयार करून घेतोय की असं असं होणार आहे. तुम्ही तोपर्यंत स्वतःला पक्क बनवून ठेवा, संपूर्ण बनवून ठेवा, हिम्मतवान बनवून ठेवा, शक्तिशाली बनवून ठेवा, ज्ञान गुणांनी संपन्न बनवून ठेवा स्वतःला. म्हणजे त्यावेळेला तुम्ही स्थिर पण राहाल आणि ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती तुम्ही त्याला देऊ शकाल. तो हमें अभी भगवान पढ़ाते हैं और उन सन्यासियों को अभी भगवान को देखना है, साक्षात्कार, एक दर्शन पाहिजे त्यांना, परमेश्वराचं एक दर्शन पाहिजे. एकदा येऊन त्याने दर्शन द्यावं. आणि बाबा म्हणतात किती मोठा फरक आहे बघा, तुम्हाला बाबा शिकवतोय, त्यांना एक सेकंद दर्शन पाहिजे आणि बाबा तुम्हाला शिकवतोय, रोज शिकवतो. अपन कधी, आणि बाबांनी सांगितलेले, जब तुम्हारा मन करे तुम मेरे पास आ जाओ मिलने के लिए. तर त्यांनी समज दिली तो कसा आहे, कुठं राहणार आहे, सगळं माहिती आहे. आणि मन बुद्धीची यात्रा तर आपण कुठेही करू शकतो. आपल्या आत्ता आपण इथं आहे, पण आपण घरामध्ये जाऊ शकतो, एक सेकंदामध्ये आपलं घर बघू शकतो, तिथं चक्कर मारू शकतो मन बुद्धीच्या द्वारे. तर तसंच आपण बाबांकडे पण जाऊ शकतो, बाबांना इथं बोलवू शकतो. तो बाबा म्हणताय, उनका और तुम्हारा कितना बड़ा फरक है. ते अज्ञानामध्ये, जे भक्ती मार्गातले साधू संन्यासी है, अज्ञानी है, ज्ञान नहीं है उनको. मनुष्यों ने लिखे हुए शास्त्रों का ज्ञान है, भगवान की बातें उनको पता भी नहीं है, और हम बताए भी तो उनके सिर के ऊपर से जाती. त्यांना ऐकायचंच नाही, समजूनच घ्यायचं नाही. तुमको इच्छा है स्वर्ग में जाने की. बच्चे जानते हैं कि हम स्वर्ग में जाएंगे तो सभी का कल्याण हो जाएगा. आपल्याला इच्छा आहे स्वर्गामध्ये जाण्याची, कारण आपण तर जाऊच स्वर्गामध्ये, पण आपल्यामुळे सगळ्यांचं कल्याण होईल. आपण बघतो भक्ती मार्गामध्ये जे काही चाललेलं आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये हे नाहीच आहे की आपण स्वर्गाची तयारी करायची, स्वर्गामध्ये राहायला जायचं, ती तयारी करायची. त्यांच्या बुद्धीमध्ये मोक्ष प्राप्त करायचा, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यायचं नाही. तो बाबा म्हणताय, उनकी आशा पूरी हो जाएगी. तुम्हारी इच्छा, तुम स्वर्ग में जाने के लिए तैयारी कर रहे हो, तुम स्वर्ग बना रहे हो, और तुम्हें भी स्वर्ग में चलना है, क्योंकि तुम स्वर्ग में जाएंगे तो वो मोक्ष में जाएंगे. तुम स्वर्ग में जाएंगे तो वो मोक्ष में जाएंगे. मोक्ष म्हणजे परमधाम. आणि मोक्ष परमनंट नाहीये, पण त्यांची इच्छा आहे की जन्म मृत्यूपासून आपण दूर राहावं,
तर मग काही काळासाठी बाबा त्यांना मुक्त करून टाकतो. काही मतलब नाहीये त्याचा. वरती जाऊन फक्त थांबाय आणि कुठल्याही प्रकारचे संकल्प नाही, कुठल्याही प्रकारचे विचार नाही, कुठल्याही प्रकारची तिथं भावना नाही, कुठल्याही प्रकारे कोणतंही कर्म नाही, कुठल्याही अनुभव नाही. तिथं जाऊन मतलब काय? इतका मोठा इतका सगळा पुरुषार्थ चाललेला आहे. सगळ्या धर्मामध्ये आपण बघतो, जैन धर्मामध्ये त्याचं जास्तच आहे. तो फक्त काय करायचंय? मोक्षामध्ये पोहोचायचं. तिथं कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना तिथं जाण्याची इच्छा आहे. इतका मोठा अंधकार आहे. तो बाबा म्हणता लेकिन है इच्छा उनकी तो भले ही वो रहे उधर. इथून फक्त असं वाटतं त्यांना की बस मोक्ष प्राप्त केलं म्हणजे जीवन सफल. पण तिथं जाऊन काहीच नाहीये, पडून राहायचं तिथं बंद पडलेल्या गाडीसारखं. लेकिन बाबा म्हणतात तुम स्वर्ग में चलते हो और उनकी मोक्ष की इच्छा पूर्ण हो जाती. इसलिए हमें भी इच्छा है कि हम भी स्वर्ग में चले, उनका भी भला हो जाए, त्यांचं पण भलं होऊन जावं. म्हणून ही शुभ इच्छा आहे आपली. लोभ नाहीये की स्वर्गामध्ये जायचंय. बाबा म्हणतात की तुम्हारा ये लोभ नहीं है, ये तुम्हारा शुभ लोभ है कि तुम्हें स्वर्ग में चलना है. शुभ इच्छा है, शुभ लोभ है. क्योंकि हम स्वर्ग में, आता जर आपण बाबांचे बच्चे बनलेलो आहे, कोर्स झाला, आपण बाबांना स्वीकारलं, मन बुद्धीने स्वीकारलं की वो मेरा बाबा है, तर स्वर्गामध्ये सीट फिक्स झाली. 33 कोटीमध्ये आपण कुठंतरी येणार. मग अजून काय जास्त करायचंय? आपण झालं फिक्स, स्वर्गामध्ये जाणार आहे आपण. पण आपल्याला लोभ असा आहे, शुभ लोभ असा आहे की आपण जास्तीत जास्त पुरुषार्थ करून वरचं पद प्राप्त करायचं आणि पूर्ण 84 जन्म प्राप्त करायचे. बाबांचं बनू, तेवढ्यापुरतं तेवढं जर बाबांचं बनू, 33 कोटीमध्ये कुठेतरी नंबर लागेल, त्रेतायुगामध्ये शेवटपर्यंत कुठेतरी येऊन जाऊ. पण आपल्याला हा शुभ लोभ आहे की आपल्यामुळे तर अनेकांचं कल्याण तर करायचंच आहे आपल्याला, पण आपण इथं या मार्गामध्ये आलेलो तर चांगलं चालायचंय. शाळेमध्ये विद्यार्थी आहे, तो एखादा समजा इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला तो शिकतोय, तर त्याने जर थोडा व्यवस्थित अभ्यास केला, पास होणे इतके मार्क घेतले, तरी तो इंजिनियर बनूनच बाहेर पडणार आहे. पण मग तो जेव्हा हे ठरवतो की मला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, तर त्याचा लोभ थोडीच येतो. त्याचा लोभ नाहीये त्याने, आणि ते करायलाच पाहिजे. त्याने तिथे ऍडमिशन घेतलेली, त्याने चांगला अभ्यास करायलाच पाहिजे. तर असं आपल्याला पण बाबांचा हुशार विद्यार्थी बनून जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आणि वरच्यात वरचं पद प्राप्त करायचं. श्रेष्ठ मध्ये श्रेष्ठ भाग्य आपल्याला बनवायचंय. क्योंकि उसी में ही हमारा भी कल्याण है और दुनिया का भी कल्याण हो जाएगा. क्योंकि हमारी स्थिति जितनी ऊंची होती जाएगी, उतने ऊंचे अच्छे व्हायब्रेशन उनको हमारे द्वारा मिलेंगे. बाकी स्वर्गामध्ये ते येणं न येणं, त्याचा पुरुषार्थ करणं, बाबांचा बच्चा बनणं न बनणं, हे त्यांचा हा भाग्याचा विषय. पण जितका आपण आपला पुरुषार्थ वाढवू, जितका आपण आपला अभ्यास वाढवू, जितकी आपण तयारी चांगली करू, तितके आपले चांगले व्हायब्रेशन निघतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल. आज पण होईल आणि नंतर पण आपल्या मूर्तीच्या द्वारे फायदा होईल त्यांना. बच्चे जानते हैं यह पाठशाला है जिसमें यह विद्या यानी पढ़ाई मिल रही है और तुम योग भी सीख रहे हो. इस विद्या से तुम भविष्य प्रिंस प्रिंसेस बनते हो. आत्मा पवित्र जरूर चाहिए. अभी तो सब अपवित्र है, परंतु कोई को पतित कहो तो मानेंगे नहीं. कहते हैं कृष्णपुरी में भी एक दो को दुख देने वाले कंस, जरासंध आदि थे. एक दो को सुख देने वाले को पावन कहा जाता है. स्वर्ग में कोई दुख देता नहीं. वहां तो शेर बकरी इकट्ठे जल पीते हैं, किसको दुख नहीं देते. परंतु यह बातें कोई समझते थोड़ी है. जो शास्त्र पढ़े हैं वही बातें बुद्धि में आ जाती है. देवताओं के पुजारी अपने को खुद ही चमाट मारते हैं. हिंदुओं ने आपे ही अपने को चमाट मारी है. अपने देवताओं की बैठ निंदा की है. बाबा म्हणता है सतयुग में क्या क्या दिखा दिया है. कहानियां ऐसी बनाई है कि उस दुनिया का भी अपमान किया है और देवी देवताओं का भी अपमान किया है. इतके आरती गातात, भजन गातात, कथा कहाण्या सांगितल्या जातात आणि लोक त्याचा आनंद घेतात.
त्याच्यामध्ये हे त्यांना कळत नाही की अपमान होतोय आपल्या देवी देवतांचा. त्यांच्याविषयीच्या ज्या कहाण्या जोडल्या गेल्या त्याच्यामध्ये, त्याच्यातून अपमान होतो आणि हे आनंदाने नाचतात. तो देवताओं के पुजारी अपने को खुद ही चमाट मारते. हिंदुओं ने आप ही अपने को चमाट मारी है, अपने देवताओं की बैठ निंदा की है. क्राइस्ट, बुद्ध आदि की कितनी महिमा करते हैं. मग येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, बुद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, त्यांच्याविषयी अशा कहाण्या नाही बनवल्या गेल्या. त्यांचं सगळं चांगलं दाखवलं गेलं. उलट लोकांनी त्यांना त्रास दिला एवढेपर्यंतच थांबले. पण यांनी काहीतरी उलट पालट केलं हे नाही दाखवलं गेलं. पर बाबा कह रहे हैं कि भगवान जो इस धरती पर अभी इस समय विराजमान है, उन्होंने जो सत्य बताया है उस अनुसार देवी देवताएं अति श्रेष्ठ, दिव्य और पावन थे. उनको भगवान ने तैयार किया, ज्ञान, गुण, शक्ति से संपन्न किया था और उन्होंने कुछ भी गलत नहीं किया है. उनके जीवन में विकारों का कोई स्थान ही नहीं था. विकार नव्हतेच त्यांच्या जीवनामध्ये. विकारी स्थितीमध्ये ते कधीच राहिले नाही आणि यांनी तशा कहाण्या बनवून दिल्या. तर जे हिंदू धर्मामध्ये देवी देवता दाखवलेले त्यांच्याविषयी हा खूप मोठा अपमान केलेला आहे. तर बाबांना नाही चांगलं वाटत. बाबा के बच्चे वो सब देवताओं की बैठ निंदा करते हैं. यह धर्म की ग्लानि हुई ना. गीता में भी कहते हैं यदा यदा ही धर्मस्य. नाम भी भारत का है. भारत ही भ्रष्ट और श्रेष्ठ बनता है. श्रेष्ठ थे लक्ष्मी नारायण. भ्रष्ट मनुष्य श्रेष्ठ को माथा टेकते हैं. सन्यासी भी पवित्र रहते हैं परंतु भगवान को जानते नहीं. अपने को ही भगवान कह देते हैं. तर ती स्थिती आलेली आता. पण पवित्रता आहे, पहिले होती, आता नाहीये. तेवढी पवित्रता म्हणजे बाबांनी पवित्रतेची व्याख्या सांगितलेली आपल्याला की नुसतं ब्रह्मचर्य व्रत म्हणजे पवित्रता नाही, तर कोणाविषयी द्वेष, राग मनामध्ये ठेवणं, थोडंसं कधी कधी जोशमध्ये येऊन जाणं, क्रोध, लोभ, थोडाफार मोह, अहंकार. अहंकार तर प्रत्येक संन्यासामध्ये आपण बघतो आणि क्रोध तर असतोच त्यांच्यामध्ये. तर मग त्यांना पवित्र म्हणताच येत नाही तसं जर बघितलं तर. पण ठीक आहे, बाबा म्हणताय की पहिले जे संन्यासी होते ते पवित्र होते, ब्रह्मचर्याचं पालन होतं आणि त्यामुळे पवित्रतेचे व्हायब्रेशन त्यांनी दुनियेला दिलेले. आज अशी परिस्थिती झालेली आहे की आता पहिले तर एक तर परमात्म्याला विसरले, त्याच्यानंतर मग देवी देवतांकडे बोट दाखवलं या संन्याशांनी, आणि आता ही परिस्थिती आलेली आहे की संन्यासी आता त्यांच्यापर्यंत पण घेऊन जात नाही. जे देवी देवता आहे त्यांच्यापर्यंत पण घेऊन जात नाहीये. स्वतःलाच मोठं त्यांना मनवून घ्यायचंय लोकांकडून की यही हमारे लिए भगवान है. तो अपने कोई भगवान कह देते हैं. नई आत्माएं आती है तो उन्हों की कुछ महिमा निकलती है. जे परमधाम मधून नवे आलेले, चार्जिंग जास्त संपलेली नाहीये, खूप वर्ष मोक्षामध्ये राहिलेले, परमधाम मध्ये राहिलेले, नवीन फ्रेश आलेले, तर आता त्यांच्यामध्ये चार्जिंग दिसते. जे साधू संन्यासी त्यांच्यामध्ये पण ती अवस्था दिसते की खूप पॉवरफुल, खूप शक्तिशाली अशी आत्मा आहे. कारण त्यांनी त्यांची शक्तीच खर्च केली नाही. 4,500 पावणे 5,000 वर्ष ते वरतीच राहिलेले. तर बाबा म्हणते उनकी कुछ महिमा निकलती है. मग अजून काय, किसी को पुत्र मिला, किसी को धन मिला तो खुश हो जाते हैं. फिर एक दो को देख सब गुरु करते रहेंगे. मग ती एक ताकद असते, पवित्रतेची ताकद, की आता 4,500 वर्ष तर काही इकडे आलेलेच नाही पार्ट मध्ये, पवित्र दुनियेमध्ये राहिलेले, तर ती पवित्रतेची ताकद घेऊन येतात. ती शक्ती असते, आत्मिक शक्ती पण तेवढी खर्च झालेली नसते. आणि म्हणून मग ते त्यांचं रिद्धी सिद्धीद्वारे किंवा त्या आत्मिक शक्तीद्वारे कोणाला आशीर्वाद देतात. ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा, ये हो जाएगा, वो हो जाएगा. समोरची आत्मा आली, तिचं मन वाचता येतं त्यांना याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कारण शक्तीच खर्च झालेली नाही, आत्मिक शक्ती व्यवस्थित आहे. तो बाबा म्हणता फिर ये ऐसा होता है. अभी कलयुग में अंत समय में किसी को पुत्र मिलता है, किसी को धन मिलता है. तेवढ्या पुरते तेवढ्या अल्पकाळाची इच्छा पूर्ण होऊन जातात. मग एक दुसऱ्याला बघितलं, यांच्याकडे गेल्यामुळे, ह्या गुरुकडे गेल्यामुळे यांच्या जीवनामध्ये असं होतं, त्यांचं असं झालं, त्यांचं कल्याण झालं. मग बाबा म्हणता फिर भक्त बनते जाते. आणि मग आपण बघतो की हजारो लाखो भक्त त्यांचे होऊन जातात एक दुसऱ्याला बघून. लेकिन बाबा तो ऐसा बाबा है हमारा सदगुरु
जो हमें सद्गति देने के लिए आया है, और वो सद्गति दुनिया का कोई गुरु नहीं दे सकता है। हमें सतयुग में ले जाने के लिए आया है। ऐसे सतयुग में ले जाएगा हमें जहां किसी बात की कुछ भी कभी भी हमें कमी महसूस नहीं होगी। 2500 साल तक ऐसी दुनिया में वो हमें लेकर जाने के लिए आया है। और यहाँ पर एक इच्छा पूरी होती है, दूसरी वैसी रहती आहे. दुसरे प्रॉब्लेम तर जीवनामध्ये राहताच. एखादी इच्छा गुरुकडे गेली ती पूर्ण झाली, मग दुसरा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी जातील, मग ती पूर्ण होईल, पुन्हा तिसरा, पुन्हा चौथा प्रॉब्लेम. पण बाबा तर आपले सगळे प्रॉब्लेम एकदमच समाप्त करण्यासाठी आलेला आहे. कुठपर्यंत आणि काय काय आपण एखादी गोष्ट पूर्ण, एखादी इच्छा पूर्ण झाली, त्याचं सुख घेताच येत नाही, कारण दुसरे प्रॉब्लेम समोर दिसतात. फक्त एक मनामध्ये आनंद असतो की आपली ही इच्छा होती, ही पूर्ण झाली बस. लेकिन बाबा तो हमें कोई इच्छा ही नहीं रखेगा, इतना भरपूर हमें कर देने वाला है. फक्त आता थोडासा इंतजार. म्हणून ते गीत आपण कायम लक्षात ठेवायचे. रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं. दिवस निघायचा आहे आता, थोडंसं राहिलेलं, थोडी वाट बघायची, थोडा धीर धरायचा आहे. बाकी आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गुरु महाराज यांच्या फंद्यामध्ये नाही पडायचं है, क्योंकि वो ही जानते नहीं है रास्ता, कहाँ जाना है, कहाँ लेकर जाना है, कुछ नहीं पता है उनको. वास्तव में गुरु किया जाता है सद्गति के लिए. वह जरूर 5 विकारों का संन्यास किया हुआ पवित्र चाहिए. बाकी गृहस्थी गुरु करने से क्या फायदा. बाबा म्हणताय सद्गती के लिए गुरु किया जाता है, आणि असा गुरु पाहिजे की मग त्याने 5 विकारांचा संन्यास केलेला आहे. आता तर कोणीच नाही तसं. आणि त्याच्यामध्ये अजून काय, एक तर आहे घर सोडून जाणारे, आणि काही आहे मग घरामध्ये संसार बनवलेला आहे त्यांनी, गृहस्थी गुरु. ते गृहस्थी गुरु ते पण त्यांचे बाबा म्हणताय की त्यांना गुरु करून घेतात. ते पहिले तर ते पण ठीक होतं की जे 5 विकारांपासून दूर राहत आहे असा खूप चांगला श्रेष्ठ त्याला गुरु करणं. तो चांगला रस्ता दाखवेल, चांगलं समजवेल, उलट्या पालट्या रस्त्याला तर जाणार नाही कमीत कमी. पण आता त्याच्याही पुढे गृहस्थीला गुरु बनवायला लागलेले, जे गृहस्थी ज्याने जो आपला संसार करतोय, ज्याचा आपला स्वार्थ राहील, त्याला गुरु बनवत आहे. आपण बघितलं हे गृहस्थ. आता बाकीचे जे संन्यासी त्यांचे पण लक्षात येतात आपल्याला त्यांच्यामध्ये काय काय. पण बाकी आपण बघितलं की आसाराम बापू असो किंवा अजून 2-4 उदाहरणं आपण बघितले, जे गृहस्थी गुरु होते, म्हणजे त्यांना गुरु मानलं गेलं, ते प्रवचनकार होते, गुरु मानलं गेलं, आणि लाखो त्यांचे शिष्य झाले. त्यांचे काय हाल आहे, अजूनही जेलमध्ये. तो ये ऐसा है दुनिया में. बाकी गृहस्थी गुरु करने से क्या फायदा. बड़े बड़े गृहस्थी गुरु हैं जिनके हजारों फॉलोअर्स हैं. कोई एक ने गुरु किया तो वह गद्दी चली आती है. शिष्य लोग उनके पांव धोकर पीते हैं. इसको अंधश्रद्धा कहा जाता है. मनुष्य भल गाते हैं कि भगवान अंधों की लाठी तू, परंतु इसका अर्थ भी नहीं समझते. अंधा बुद्धिहीन बनाती है माया रावण, सब पत्थर बुद्धि बन जाते हैं. इसलिए बाप कहते हैं यह जो भी शास्त्र आदि है इन सब का सार मैं आकर सुनाता हूँ. नारद का मिसाल देते हैं. उनको कहा तुम अपनी शक्ल तो देखो, लक्ष्मी को वरने लायक हो. लक्ष्मी तो स्वर्ग में होगी. अभी तुम जानते हो हमें पुरुषार्थ कर भविष्य लक्ष्मी को व नारायण को वरना है. तो यह भी यहाँ की बात है. शक्ल मनुष्य की है, सीरत बंदर की है. बाप कहते अपनी शक्ल तो देखो. मनुष्य तुमको कहेंगे तुम स्वर्ग का मालिक बनने का भी लोभ रखते हो ना. उनको समझाना है, अरे हम तो सारी सृष्टि को स्वर्ग बनाते हैं, इतनी मेहनत करते हैं, तो जरूर मालिक भी हमको बनना पड़ेगा ना. कोई तो राज्य करेंगे ना. बाबा म्हणताय मनुष्य काय म्हणतात, तुम्हाला स्वर्गाचा लोभ आहे, तुम्ही सगळं स्वार्थ आहे तुमचा. स्वर्गासाठी तुम्हाला स्वर्ग आपण जर सांगितलं, त्यांना जर पटलं की स्वर्ग येणार आहे, तर ते त्या लाईनवर जाऊ शकतात की स्वर्ग तुम्हाला पण लोभ झालेला आहे. तर बाबा म्हणतात त्यांना सांगा आम्ही इतकी मेहनत करतोय, अपने तन मन धन से हम स्वर्ग बना रहे हैं, तो हम बना रहे हैं, इतनी मेहनत करेंगे तो हम मालिक भी बनेंगे. जरूर बनना भी चाहिए हमको मालिक. तो हमें ये शुद्ध लोभ है. बाबा म्हणतात त्यांना सांगा. बाबा ने समझाया है. नंबर 1 है काम महाशत्रु, जो मनुष्य को आदि मध्य अंत दुख देता है. यह आधा कल्प का कड़ा दुश्मन है. भल ड्रामा में सुख और दुख है, परंतु दुख में ले जाने वाला भी तो है. वह है रावण. आधा कल्प रावण राज्य चलता है. यह बातें तुम बच्चे ही जानते हो. तुम्हारे में भी नंबरवार है. अब देखो, कहते हैं कैलाश पर्वत पर शंकर पार्वती रहते हैं.
कैलाश पर्वत पर शंकर पार्वती रहते हैं। प्रेसिडेंट आदि भी अमरनाथ कैलाश पर्वत पर जाते हैं, परंतु इतना भी नहीं समझते कि वहां शंकर पार्वती कहां से आए। क्या पार्वती दुर्गति में थी जो उनको बैठ कथा सुनाई? सूक्ष्म वतन में तो दुर्गति का प्रश्न ही नहीं। कितना दूर दूर जाकर मनुष्य धक्के खाते हैं। यह है भक्ति मार्ग। दुख तो मनुष्यों को पाना ही है। प्राप्ति है अल्पकाल की। वह कौन सी प्राप्ति है? तीर्थों पर जितना समय रहते हैं उतना समय पवित्र रहते हैं। कोई तो शराब बगैर रह नहीं सकते, तो छिपा कर भी शराब की बोतल ले जाते हैं। फिर वह कोई तीर्थ थोड़ी हुआ, वहां भी कितना गंद लगा पड़ा है, बात मत पूछो। विकारी मनुष्यों को विकार भी वहां मिलता है। मनुष्यों को ज्ञान नहीं है तो समझते भक्ति अच्छी है, उनसे ही भगवान मिलेगा। आधा कल्प भक्ति के धक्के खाने पड़ते हैं। आधा कल्प के बाद जब भक्ति पूरी होती है तो फिर भगवान आते हैं। बाबा को तरस पड़ता है। ऐसे नहीं कि भक्ति से भगवान को पाते हैं। ऐसा होता तो फिर भगवान को पुकारते क्यों, याद क्यों करते? भगवान कब मिलता है यह समझते नहीं। बाबा म्हणता है भक्ती में अंधश्रद्धा है. अंधश्रद्धेने सगळं काही चाललेलं आहे. आणि का चाललेलं आहे? ज्ञान नहीं है. ज्ञान नहीं है इसलिए भक्ति करते हैं. भक्ति में समझते हैं कि भगवान मिलेगा, लेकिन भगवान को अगर पाया होता, इन साधु सन्यासियों ने भी पाया होता तो अभी भी पुकार रहे हो, भगवान को पुकार रहे हैं. एका अर्थाने पुकारणं चालू आहे, एका अर्थाने स्वतःला भगवान मानताय. सगळा गोंधळ चालू आहे भक्ति मार्गामध्ये. लेकिन और तीर्थ स्थानों पर भी बाबा म्हणताय वहां पर सब गंध लगा पड़ा है. आपण बघतो तिथे गेल्यावर तसं आता अनुभव येत नाही आणि व्हायब्रेशन पण खराब झालेले. विकारी मनुष्य तिथे बाबा म्हणताय विकारी मनुष्य को वहां विकार भी मिल जाते हैं. त्याची जसं आहे मनामध्ये त्याला सगळं प्राप्त होऊन जातं तीर्थस्थानावरती खराबी. तर ते बाबा म्हणता है अभी कहां पर भी कुछ भी जो आत्मा को चाहिए वो नहीं है. जो आत्मा को चाहिए सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्ति और सद्गति चाहिए आत्मा को, तो वो कहीं से भी नहीं मिल सकती. अभी मैं आता हूं, मैं ज्ञान देता हूं और ज्ञान के आधार से सबकी सद्गति करता हूं. फिर तुम सतयुग में लक्ष्मी या नारायण को वरने के लायक बनेंगे. त्या लेवलचे तुम्ही बनाल की लक्ष्मी नारायणशी तुम्ही विवाह करू शकाल. इतक्या त्या लेवलचे बनू शकाल. नारदाची ती कहाणी सांगितली जाते भक्ती मार्गामध्ये की त्यांनी सांगितलं की लक्ष्मी को वरमाला डालनी है मुझे. तो त्याला सांगितलं की तू बघ, तुझा चेहरा तर बघ आधी जाऊन. तर त्यांनी जेव्हा चेहरा बघितला तेव्हा त्याला तो माकडासारखा चेहरा दिसला. तर बाबा म्हणता ये उसकी बात नहीं है, आज की बात है, मनुष्य की बात है कि सूरत तो मनुष्य की है लेकिन सीरत बंदर की है. आतमध्ये विकार आहे आणि विकारी मनुष्य लक्ष्मीला कशी वरमाला टाकू शकतो. तर बाबा आता आपल्याला तयार करताय. आता आपल्यामधून ते 5ही विकार गायब करून 7 गुणांची स्थापना करताय. तेव्हा आपण त्या लेवलचे बनू. तो ये काम यहां पर हो रहा है. बाकी कहीं पर भी किसी गुरु के पास या किसी तीर्थ स्थान पर ये बातें नहीं है. बाबा म्हणताय शंकर पार्वती को अमरनाथ पर दिखा दिया. कोणतं ज्ञान दिलं त्याला, कोणतं ज्ञानाची गरज होती शंकराला पार्वतीला देण्याची, आणि पार्वतीला मग ते ज्ञान ऐकता ऐकता झोपही लागून गेली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या कहाण्या. त्याच्यामध्ये अजून सांगितलं की शंकर भांग पित होता, धतूर वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये पण आलेल्या आहे. ते बोलावं सुद्धा वाटत नाही अशा प्रकारच्या त्या कहाण्या जोडल्या गेलेल्या आहे. तर ते हे कशामुळे जोडल्या गेल्या की ज्यांना ती सवय लागली, भांग पिण्याची वगैरे सवय लागली समजा, तर त्यांनी स्वतःला सोडवण्यासाठी की हे पण पित होते मग आम्ही पिलं तर काय बिघडलं, स्वतःला सोडवण्यासाठी स्वतःला कोणी नावं ठेवणे म्हणून तशा प्रकारच्या कहाण्या त्याच्यामध्ये मिक्स करून टाकले की हे पण पित होते. देवी देवता सुद्धा पित होते, देवी देवता सुद्धा असं करायचे, मग आम्ही केलं तर बिघडलं काय. तर हे सगळं झालेले भक्ती मार्गामध्ये आता तो अंधकार आणि अंधश्रद्धेपासून बाबा आपल्याला दूर घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. प्रजापिता ब्रह्मा तो जरूर यहाँ कल्प के संगम पर होना चाहिए, तब तो ब्राह्मणों की नई सृष्टि रची जाए. मनुष्य बहुत मूंझे हुए हैं, उनको रास्ता बताना है. बाप कितनी भारी सर्विस आकर करते हैं. तुम समझते हो हम 5 विकारों से एकदम बंदर से भी बदतर होते गए हैं. हम देवता थे,
फिर एकदम क्या बन गए। ऐसे को फिर बाप कितना ऊंच आकर बनाते हैं, तो बाप को कितना लव करना चाहिए। बाबा इतकं श्रेष्ठ बनवतो, इतक्या सुंदर दुनियेमध्ये घेऊन जातोय, तर त्याच्यावरती किती प्रेम करायला पाहिजे। आणि प्रेमावरती बाबांनी आपल्याला सगळं काही समजून सांगितलेलं आहे काल, ते परत परत आठवत राहायचंय आपण। बाबांच्या प्रेमामध्ये डुबकी नहीं लावायची है, डुबून जायचंय। तो इतना प्यार करना चाहिए क्योंकि वो भी हमसे प्यार करता है, उसके जैसा प्यार दुनिया में कोई हमसे नहीं कर सकता है, निस्वार्थ प्यार। और वो हमारे लिए आया है, हमको क्या से क्या बना देता है, तो उससे हमें बहुत दिल से प्यार का रिश्ता बनाकर रखना है। बाबा के पास समाचार आया था, कोई ने पूछा क्या मनुष्य किसी को सुख दे सकते हैं, यह मनुष्य के हाथ में है। तो एक ने कहा कि नहीं, ईश्वर ही है जो मनुष्य को सुख दे सकता है, मनुष्य के हाथ में कुछ भी नहीं है। तो कोई बच्चे ने फिर समझाया है कि मनुष्य ही सुख देता है, मनुष्य ही सब कुछ करता है, ईश्वर के हाथ में कुछ नहीं है। तर बाबा म्हणता है मेरे पास समाचार आया था, बाबा के बच्चे की और दूसरे की बातचीत, बीके आणि नॉन बीके दोघांची बातचीत। बाबा म्हणतात त्या जो अज्ञानी होता त्यांनी काय सांगितलं की यह ईश्वर ही है जो मनुष्य को सुख दे सकता है। अज्ञानी मनुष्याने सांगितलं कि ईश्वर ही मनुष्य को सुख दे सकता है, मनुष्य के हाथ में कुछ भी नहीं है। मग फिर बच्चे ने समजाया, जे ज्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे, बाबा म्हणतात त्याने त्याला समजवलं नहीं, मनुष्य ही सुख देता है, मनुष्य ही सब कुछ करता है, ईश्वर के हाथ में कुछ भी नहीं है। जो अज्ञानी आहे त्याने सांगितलं ईश्वरी सुख देता है, आणि जो बाबांचं ज्ञान घेतलेलं आहे तो काय म्हणतो, त्याचं उत्तर काय कि ईश्वर के हाथ में कुछ भी नहीं है, मनुष्य ही सुख दे सकता है। तो बाबा म्हणता है अरे तुम थोड़ी ही कुछ देते हो, ईश्वर के हाथ में ही तो है ना। समझाना चाहिए श्रीमत पर चलना है, परम पिता के श्रीमत बिगर कोई सुख दे न सके। तर मनुष्य नाही देऊ शकत कोणालाही सुख, हे उत्तर कोणाचं आहे, ज्याने ज्ञान घेतलेलं नाहीये, पण त्याला माहिती नाहीये की ईश्वर कशा प्रकारे सुख देऊ शकतो। बीकेचं काय म्हणणं आहे की सुख आपण जो ईश्वर नाही देत, आपण स्वतःच देऊ शकतो, मनुष्य देऊ शकतो। पण बाबा म्हणतात श्रीमत के बिगर कोई सुख किसी को नहीं दे सकता। म्हणजे शेवटी काय त्याचं उत्तर काय आलं की सुख बाबाच देऊ शकतो, मनुष्य नाही, आपल्या हातामध्ये नाहीये सुख देणं। आपण ज्ञान प्राप्त केलेले त्या आधाराने आपण दुसऱ्याला सुख देतोय, पण आपल्याला जर बाबांनी श्रीमतच दिली नसती, ज्ञानच दिलं नसतं, तर आपण पण कलियुगातल्या वाल्यांसारखं दुःखच दिलं असतं, काही ना काही मिक्स मध्ये दिलं असतं। भले कोणाविषयी चांगली भावना पण थोडीशी दुर्भावना पण त्याच्यामध्ये मिक्स असते। तर हे त्याचं हे स्पष्ट उत्तर आहे कि श्रीमत पर हम मनुष्य सबको सुख दे सकते हैं। तो परमपिता की श्रीमत बिगर कोई सुख दे न सके, अपनी बड़ाई नहीं करनी चाहिए। हम श्रीमत पर सारे सृष्टि को स्वर्ग बनाते हैं, तो देखो कितनी भारी भूल बच्चों की होती है। वह कहते ईश्वर के हाथ में है और बीके कहते मनुष्य के हाथ में। बाबा म्हणताय किती कशी चूक होऊन जाते बाबांच्या बच्चांकडून। ते तर भावनेच्या आधाराने म्हणतात, त्यांना ज्ञान थोडीच आहे, पण म्हणायला म्हणतात। मग ते त्याच्यामध्ये काय मिक्स करतात, मग सुख भी वो देता है, दुःख भी वो देता है। मग ईश्वराला त्याचं महिमा पण करतात आणि एकीकडे त्याची निंदा पण करतात की दुःख भी वो देता है। पण म्हणायला तर म्हणतात ते कि वही सुख देता है, वही दे सकता है, लेकिन बाबा का बच्चा क्या कहता है कि हम दे सकते हैं सुख। तर हा हे कोणासाठी बाबा म्हणताय, ज्याला अहंकार आलेला आहे स्वतःचा, तो त्या अहंकाराला कट करण्यासाठी बाबांनी हा पॉइंट घेतलेला आहे की तुमच्या बुद्धीमध्ये हे पाहिजे की तुम्ही नाही देत डायरेक्ट कोणालाही सुख। जरी तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जरी तुम्ही बाबांचे बच्चे बनलेले आहे, जरी तुम्ही चांगल्या लेवलचा पुरुषार्थ करताय, पण तुमच्यामध्ये ताकद नाहीये। हे का सांगतोय बाबा? बाबांना आपला मान वाढवायचा नाहीये, आपलं नाव मोठं नाही करायचंय, आपल्याला त्याचा अहंकार नाही आला पाहिजे। आपल्या बुद्धीमध्ये हे क्लिअर पाहिजे, हम बाबा के नहीं बने होते तो हमें ये ज्ञान कहां से मिलता था फिर, हे क्लिअर पाहिजे।
तर आपली स्थिती निरहंकारीची राहील. आपल्याला स्वतःचा अहंकार हा आपल्याला डुबवून टाकेल, बुडवून टाकेल. आपल्याला पुन्हा खालच्या लेवलला घेऊन जाईल. बाबांना आपल्याला वरच्या लेवलला ठेवायचंय. तो स्वतः आपला सन्मान करतो, स्वतः आपल्याला नमस्कार करतो, स्वतः म्हणतो की मी तुमचा सर्वंट आहे. पण बुद्धीमध्ये हे ठेवा कायम, सत्य असं आहे की मी तुम्हाला श्रीमत देतो, बाबांची श्रीमत आपल्याला मिळते आणि त्या आधाराने आपण दुसऱ्यांना सुख देतो. भले ज्ञान ऐकून देतो किंवा शांतीचे व्हायब्रेशन देतो, शक्तीचे व्हायब्रेशन देतो, पण बाबांकडून घेऊन देतोय हे कधीच आपल्याला विसरायचं नाही. बाबा नसता तर आपण कोणालाही काही देऊ शकत नाही. तर हा अहंकार, आणि म्हणून बाबांनी जो निराकारी, निर्विकारी आणि निरंकारी जो वापरला शेवटी शब्द, त्याच्या मागचं हे रहस्य आहे की ज्ञानाचा अहंकार येतो, ज्ञानामध्ये चालण्याचा अहंकार येऊन जातो, जो पुरुषार्थ आपण करतोय त्याचा अहंकार येऊन जातो. तो येऊ नये म्हणून बाबांनी हे थोडंसं आपल्याला घुमवून फिरवून सांगितलेलं आहे कि कभी भी अहंकार में नहीं आना है. तो बीके कहते हैं मनुष्य के हाथ में, वास्तव में है तो बाप के ही हाथ में. श्रीमत बिगर कुछ कर नहीं सकते. मनुष्य बिल्कुल वर्थ नॉट अ पेनी बन जाते हैं. बाप कहते रावण मनुष्य को पत्थर बुद्धि बना देते, मैं आकर तुमको पारस बुद्धि बनाता हूं. महिमा सारी बाप की करनी है, हम श्रीमत पर चल रहे हैं. तर सदा बाबांची महिमा करायची आहे. ते ऐकून बाबांना मजा नाही येणार. मजा येण्यासाठी नाही म्हणत आहे बाबा माझी महिमा करा, माझी स्तुती गा. पण याच्यासाठी बाबा म्हणतोय की आपल्यामध्ये अहंकार राहिलाच नाही पाहिजे. थोडासा पण अहंकार नाही राहिला पाहिजे. निरहंकारी स्थितीमध्ये सदा राहायचंय आपल्याला. कोणत्याही ज्ञानाचा अहंकार नाही किंवा गुणाचा अहंकार नाही किंवा शक्तीचा अहंकार नाही. त्यासाठी बाबा म्हणताय की सदा बाबा की महिमा करते रहो. आता आपण काही चांगलं केलं, कोणी आपल्याला धन्यवाद दिले, थँक्स म्हटलं, तर सगळ्यात पहिले आपल्या बुद्धीमध्ये आलं पाहिजे थँक्स तो बाबा को बोलो, थँक्स बाबा, थँक यू बाबा. कारण बाबांनी जर आपल्याला तसं बनवलं नसतं, ते ज्ञान दिलं नसतं, तर आपण नाही करू शकलो असतो. तो इसलिए कभी भी. आणि मग असं थोडं सूक्ष्म जरी आपण ठेवला अहंकार, या ज्ञानामध्ये आल्यानंतरचा पण अहंकार सूक्ष्म पण ठेवला तरी पण तो मोठा बनून जाईल ज्यावेळेला तशी परिस्थिती येईल. कारण अहंकाराला जागा दिली आपण, कोणता का होत नाही. मध्ये अहंकाराला जागा दिली तर भलेही आपण दुसऱ्या विकारांचा त्याग केलेला आहे, पण मग शेवटी अहंकार आपल्याला त्रेतायुगामध्ये घेऊन जाईल, सतयुगामध्ये घेऊन जाणार नाही. आणि म्हणून बाबा तयार करतोय की काहीही असू द्या, कितीही तुम्ही चांगलं करा, सगळं अर्पण बाबांना करायचंय. बाबाने कराया, करण करावनहार बाबा है. महिमा सारी बाप की करनी, हम श्रीमत पर चल रहे हैं. ईश्वर बिगर मनुष्य को कोई श्रेष्ठ बना नहीं सकता. बाबा नाही करणार काही तर कोणी श्रेष्ठ नाही बनू शकत. सगळे भ्रष्ट झालेले आज आपण बघतोय. लेकिन बाबा आया, बाबा ने ये ज्ञान दिया इतना सुंदर, आणि त्याचा प्रॅक्टिकल परिणाम आपण बघतोय. 50 लाख भाई बहिणी या पवित्र मार्गावरती चालताय, बाबांच्या म्हणण्यानुसार चालताय. भले काही कमी राहते शिल्लक, पण त्याला ते दूर करायचा प्रयत्न करताय. पण दुनियेमध्ये ते नाहीच राहिलेलं आहे, ते चालतच नाहीये. स्वतःला करेक्ट करायचं काम चाललेलंच नाहीये दुनियेमध्ये. भक्ती करायची, आशीर्वाद घ्यायचा, बस संपलं. अच्छा, ब्रह्ममुख वंशावली, ब्राह्मण कुलभूषण, स्वदर्शन चक्रधारी, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बाप जो इतनी सर्विस करते हैं, हमें इतना ऊंच देवता बनाते हैं, ऐसे बाप से दिल का सच्चा लव रखना है. देवताओं समान सबको सुख देना है. एक बाप की सदा महिमा करनी है, अपनी बड़ाई नहीं दिखानी है. वरदान है, सेवा का पार्ट बजाते, पार्ट से न्यारे और बाप के प्यारे रहने वाले सहज योगी भव. कई बच्चे कहते हैं योग कभी लगता है कभी नहीं लगता. इसका कारण है न्यारेपन की कमी. मन लागत नाही बाबामध्ये, त्याचं कारण आहे न्यारेपन की कमी. कुठंतरी अटकून ठेवलेले, अटकलेले, दुसरीकडे वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, वैभवामध्ये. न्यारे नाहीये. आपल्याला जायचंय, सगळीकडे जाऊ शकतो आपण, कुठेही
न जायचं असं काही बाबांनी सांगितलेलं नाही, बंधनं नाही टाकलेले. कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला बाबांनी बंधनं नाही टाकलेले. संबंध संपर्कामध्ये यायचे, पण सेवा म्हणून न्यारं राहून आपल्याला सेवा करायची, सगळीकडे करायची, कुठेही करायची. लेकिन न्यारा पण अटकायचं नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्या वातावरणाच्या प्रभावामध्ये, त्या परिस्थितीच्या प्रभावामध्ये, कोणा साधू संताच्या प्रभावामध्ये नहीं यायचंय आपल्याला. हमें न्यारा रहना है, सेवा सब तरफ करनी है. तो न्यारेपन की कमी, न्यारे न होने के कारण प्यार का अनुभव नहीं होता. न्यारे नहीं है इसलिए बाबा के प्यार का अनुभव नहीं होता. बाबा से प्यार उतना नहीं होता है, क्योंकि न्यारे नहीं है, अटकलेले, मन बुद्धि अटकलेली, फसलेली कुठं. और जहां प्यार नहीं वहां याद नहीं. सरल गणित है. बाबा म्हणता है मेरे से उतना प्यार नहीं हो सकता है, क्योंकि तुम इधर अटके हो, इधर फंसे हो, तो मेरे से उतना प्यार नहीं हो सकता है. प्यार बट गया है तुम्हारा. थोडे 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 सगळ्यांविषयी प्यार प्रेम आहे. कोणामध्ये कशा पद्धतीने अटकलेले, कोणामध्ये कशा पद्धतीने अटकलेले, कधी परिस्थितीमध्ये अटकलेले, कधी व्यक्तीमध्ये अटकलेले, कधी एखाद्या वस्तूमध्ये अटकलेले. तर बाबा म्हणताय फिर जहां प्यार नहीं है, पूरा प्यार नहीं है बाबा से, तो फिर वहां याद भी नहीं. जिससे प्यार है उसकी याद रहती है, लेकिन तुम इधर अटके हो, प्यार बट गया है, तो बाबा म्हणता है फिर याद भी नहीं, मन नहीं लागत. मग जितना ज्यादा प्यार उतनी सहज याद. इसलिए संबंध के आधार पर पार्ट नहीं बजाओ, सेवा के संबंध से पार्ट बजाओ, तो न्यारे रहेंगे. तो खूप सुंदर उपाय बाबा सांगता है. जितना ज्यादा प्यार बाबा से होगा उतनी सहज याद रहेगी. आणि म्हणून इथल्या संबंधामध्ये, नात्यांमध्ये, कोणतंही नातं असू द्या, किती जवळचं नातं असू द्या, कसं काही असू द्या, संबंध के आधार पर पार्ट नहीं बजाओ. त्या नात्याच्या हिशोबाने पार्ट बजावायला गेले तुम्ही आता तर अटकणार. 100% गॅरंटेड की त्याच्यामध्ये अटकणार, त्याच्यामध्ये फसणार. जे नातं आहे त्या नात्याच्या हिशोबाने बाबा म्हणते आता पार्ट बजवायचा नाहीये. ते पार्ट तुम्ही बजावले आतापर्यंत. आता हा अंतिम जन्म आहे. आता हा बाबाच्या घरामध्ये जन्म झालेला आहे, नवीन जन्म झालेला आहे. तर आता जो पार्ट आपला कलियुगामध्ये होता, ज्ञानामध्ये येण्याच्या आधी होता, बाबा म्हणताय अभी उस पार्ट के आधार से संबंध नहीं निभाना है. खूप मोठी, खूप महत्वाची गोष्ट. सेवा के संबंध से पार्ट बजाओ. मग पार्ट तर बजावायचा आहे, पण सेवेच्या नात्याने, कि बाबा ने मुझे ये सेवा दी है, त्या हिशोबाने की ये बाबा का बच्चा है, ये आत्मा है, ये बाबा का बच्चा है. ते नातं नाही. नातं बुद्धीमध्ये ठेवलं की बुद्धी फसलीच. आणि बुद्धी फसली तर प्रेम होणार नाही बाबांशी. बाबांशी प्रेम नाही तर मन बाबामध्ये लागणार नाही. आणि सगळ्यात पहिला मंत्र बाबाचा आहे, मन मेरे में लगाओ. कमल पुष्प समान पुरानी दुनिया के वातावरण से न्यारे और बाप के प्यारे बनो, तो सहज योगी बन जाएंगे. स्लोगन, ज्ञानी वह है जो कारण शब्द को मर्ज कर हर बात का निवारण कर दे. ज्ञान घेतोय आपण ज्ञानी आहे आत्मा. तर आपल्या ज्ञानाचा परिणाम असा व्हायला पाहिजे की आपण फक्त निवारणाकडे बघायचे. कारण भले ठीक आहे, लक्षात आलं आपल्याला, मनामध्ये ठेवायचे की या कारणामुळे हे झालं, बस त्याच्या मागे जास्त पडायचं नाही. त्या कारणाच्या मागे शक्ती लावायची निवारणाकडे, की आता याच्यातून कसं निघायचंय. तर तिथं ज्ञान कामात येतं. निवारणासाठी, त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी, त्या कारणाला संपवण्यासाठी, त्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी ज्ञान कामात येतं. पण कारणामध्ये शक्ती नाही घालवाय. ये क्यों हुआ, ऐसा क्यों हुआ, इसने ऐसा क्यों किया, उसने वैसा नहीं करना चाहिए था, या ऐसा ही करता है. बाबा म्हणता या कारणामध्ये नका जाऊ. कारण आहे ठीक आहे, समजलं तुम्हाला, मनामध्ये ठेवा, पुढे चला. त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं हे बघा आता. तर हे ज्ञानी आत्मेचे लक्षण. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो.